माझ्याकडे हे एक जिनस कंपनीचं सिंगल फेस स्मार्ट मीटर आहे। या स्मार्ट मीटरमध्ये कोणत्याही प्रकारचा कॅमेरा नाही, कॅमेरा अजिबात नाही। याला फक्त एक कम्युनिकेशन पोर्ट असतो जो या काळ्या झडपेने झाकला गेलेला आहे। हे कम्युनिकेशन पोर्ट दिसतो। या कम्युनिकेशन पोर्टला आम्हाला याच्यातला डाटा घेणे किंवा याच्यात काही सुधारणा असेल, काही सॉफ्टवेअरचा अपडेट असेल तर तो अपडेट करणे एवढाच त्याचा उपयोग आहे। इतर वेळेस ही काळी झडप लावलेली असते। याच्यात कोणत्याही प्रकारचा कॅमेरा नाही। दुसरी गोष्ट, स्मार्ट मीटरबद्दल जे गैरसमज आहे, बिल जास्त येणं किंवा नवीन जुन्या मीटरला बिल येत नव्हतं आणि नवीन मीटरला जास्त बिल येत होतं, त्याबद्दल काय सांगाल? नाही, तसं स्मार्ट मीटरला दोष देता येणार नाही, कारण की स्मार्ट मीटर हे फक्त वीज मापन यंत्र आहे। हे अचूक आणि एकदम कमी लोड देखील नोंदवणारं वीज मापन यंत्र आहे। त्याच्यामुळे घरातल्या छोट्यातल्या छोट्या चार्जरचा देखील आपला वापर आणि मोठ्यातलं मोठं AC किंवा पाण्याचे मोटर, मिक्सर, फ्रीजचा देखील वापर हे मोजत असतो। घरात आपला गॅजेट्स वाढलेले असतात, TV आपल्या वापर वाढलेलं असतं, हवामानातल्या बदलांनी आपला वापर देखील कमी जास्त होत असतो। ते सगळं अचूक नोंदवलेलं असतं, त्यामुळे ते आपल्याला वीज वाढल्यासारखं वाटतं। टेस्टेड मीटर आहे, गॅरंटेड मीटर आहे। याची जबाबदारी कंपनीने स्वीकारलेली आहे। याच्यात कंपनीचे मॅन्युफॅक्चररचे सील असतात, याची नोंदी असतात सगळ्याकडे। कोणी काही जर का डाऊट असेल तर आमचे चाचणी विभाग त्याच्या दारी घरी किंवा आमच्या प्रयोगशाळेत त्या चाचणी करून सिद्ध करून देऊ शकतात की हा मीटर अजिबात फास्ट नाही आहे। की ग्राहकांनी स्मार्ट मीटर का घ्यावे? कारण तुम्ही म्हटलं 1 तारखेपासून ते कंपल्सरी झालेलं आहे, तर ग्राहकांना काय सांगाल? ग्राहकांना हे सांगेल की बऱ्याच सामान्य ग्राहकांना जे MERCची दरसंकेतची जी ऑर्डर असते त्याचे बारकावे माहीत नसतात। घरगुती ग्राहकांना वीज दर कमी करणे आणि व्यापाऱ्यांना आणि औद्योगिक वापराला देखील टॅरिफ ऑर्डरनुसार सगळे बेनिफिट पास ऑन करण्यासाठी अत्यंत कॉम्प्लेक्स मोजणी असते। दिवसाच्या प्रत्येक भागाला, प्रत्येक स्लॉटला मोजणी करावी लागते। त्या मोजणीनुसार ते दरसंकेतनुसार ते सगळं बिल कॅल्क्युलेट होत असतं। ती फॅसिलिटी या स्मार्ट मीटरमध्येच आहे। जुनं मीटर फक्त सरसगट वापर मोजतं। जुने मीटर जर का ठेवले तर दर संकेतात जे काही ग्राहकांसाठी, औद्योगिक आपल्या घरगुती ग्राहकांसाठी, औद्योगिक ग्राहकांसाठी जे काही सगळे सूट दिलेले आहेत किंवा त्यांनी त्यांची पॉवर क्वालिटी म्हणा किंवा पॉवर फॅक्टर चांगला ठेवले, त्याच्याबद्दल त्यांना इन्सेंटिव्हाइज केलेलं आहे। ते कोणतेही बेनिफिट त्यांना मिळणार नाही, ते सगळे बेनिफिट त्यांना मिळावेत म्हणून हा सगळा म्हणजे राज्यात तर हा सगळा मीटर बदलायचा प्रोग्राम चालूच आहे, देशभर देखील चालू आहे। आव्हान करेल मी की याला घाबरण्यासारखं काही नाही। हे अत्यंत, आपण जसं आपले गॅजेट्स अपग्रेड करतो, मोटरसायकल, TV, मोबाईल, आपलं घर अपडेट करतो, सगळ्या नवीन टेक्नॉलॉजी स्वीकारतो, ते अंगीकारतो, तसंच हे वीज मोजण्याचं नवीन आधुनिक पद्धत आहे। आणि जे काही मी पुन्हा सांगेन की जे काही दरसंकेतमधले जे काही बारकावे असतात ते फार सामान्य माणसांना समजणं थोडंसं अवघड नाही आहे, पण खूप लक्ष देऊन समजून घ्यावं लागतं। तर हे सगळे प्रकारचे सॉफ्टवेअर प्रोग्राम याच्यात असतात आणि त्यांनी जे काही शिस्त पाळली, पॉवर क्वालिटी व्यवस्थित ठेवली, त्याचे जे काही पॉवर फॅक्टर व्यवस्थित ठेवलं, तर हार्मोनिक्स कंट्रोलमध्ये ठेवले, तर हे जे काही सगळे आमचे जे काही मार्कर्स आहेत, पॉवर क्वालिटीचे मार्कर्स आहेत किंवा युजिंग करण्याचे मार्कर्स आहेत, ते मार्कर्स जर का त्यांनी चांगले ठेवले तर त्याला खूप इन्सेंटिव्ज देतात आणि ते इन्सेंटिव्ज किती द्यावे, कसे द्यावे हे मोजण्यासाठी या मीटरशिवाय पर्याय नाही। स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक आहे आणि जर हे बंधनकारक असेल तर एखाद्या ग्राहकाला जर स्मार्ट मीटर जर बसवायची नसेल तर यावरती काय उपाययोजना आहे? नाही, आता गेल्या 2 वर्षापासून महावितरण कंपनीने सर्व नवीन कनेक्शन, तात्पुरते कनेक्शन्स आणि सर्व जुने मीटर बदलण्याची मोहीम हाती घेतलेली आहे। बंधनकारक आहे असं माननीय मुख्यमंत्री, माननीय ऊर्जा राज्यमंत्री आणि केंद्र शासनाचे देखील परिपत्रक आहे, राज्य शासनाचे देखील परिपत्रक आहे। रिव्हॅम्प्ड डिस्ट्रीब्युशन सेक्टोरल स्कीम म्हणजे डिस्ट्रीब्युशन म्हणजे आपल्या वितरण व्यवस्था सुधारणीकरण योजना, याच्या स्कीमचा हा एक भाग आहे। त्याच्याशिवाय लॉसेस कमी होणार नाही,
लॉसेस कमी झाल्याशिवाय दर कमी होणार नाही आणि ते कुठंतरी मोजायला हे माध्यम आहे. त्यामुळे हे केलेलं चांगलंच आहे, त्यामुळे पर्याय नाही त्याला. फायनल रेट तुम्हाला डेडलाईन काय दिलेली आहे? ही व्यवस्था सुधारण्यासाठी? नाही, अशी डेडलाईन नाही आहे. आम्ही आत्ता जसं समजून सांगितलं तसं आम्ही आमच्या स्वतःच्या फीडर मीटरपासून सुरुवात करून गव्हर्नमेंट ऑफिसेस, ट्रान्सफॉर्मर मीटर्स, औद्योगिक ग्राहक, ST कन्झ्युमरला तर आधीपासूनच आहेत, ते करून सगळ्यांना बसवायचं आहे. आता घरगुती जे ग्राहक आहेत त्याची संख्या आपली किती आहे? माझ्या विभागात 40,000च्या आसपास आहे, 40-45 हजार. आपल्याकडे अवेलेबल आहेत का? हो आहे, मीटर्स आहेत अवेलेबल. तर आतापर्यंत आपल्या डिव्हिजनमध्ये किती स्मार्ट मीटर बसवले? 1,67,000 माझ्याकडे ग्राहक आहेत. 1,67,000 ग्राहकांपैकी नवीन कनेक्शन गेल्या जवळपास आता 20 महिने झाले माझ्याकडे योजना चालू आहे. 61,000 झालेले आहेत स्मार्ट मीटर 1,67,000 पैकी, म्हणजे 35% काम झालेलं आहे. स्मार्ट मीटर लावताना कोणतेही चार्जेस घेतले जातात? अजिबात नाही, कोणाकडने चार्जेस घेत नाही, संपूर्णतः निःशुल्क आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्मार्ट मीटर लावून जी वीज चोरी होते ती थांबली जाईल का? नक्कीच थांबली ती जाईल, कशा प्रकारे थांबली जाईल? नक्कीच थांबली जाईल. ह्या मीटर कम्युनिकेबल मीटर असला, मी तुम्हाला तो पोर्ट दाखवला आता, त्या पोर्ट आणि सिम कार्ड सिम असल्यामुळे आमच्या डेटा सेंटरशी, IT सेंटरशी हे मीटर सतत कम्युनिकेट करत असतं. त्या कम्युनिकेशनमध्ये आमचे जे काही पॉवरचे मार्कर्स आहेत, ते मार्कर्स कुठं व्हायलेट झाले तर ते आम्हाला त्याचं दररोज त्याचा रिपोर्ट मिळतो. तो पुढील तपास करा, ज्याला आपण करोबरेटिव्ह किंवा सिच्युएशनल काय म्हणता येईल, पुरावा म्हणता येईल त्याला, पुरावा किंवा इंडिकेटर, लीड म्हणूया आपण. पुरावा पण नाही, सध्या पुरावा पण अवघड आहे. सिच्युएशनल लीड म्हणा. आपल्या डिव्हिजनमध्ये किती स्मार्ट मीटर बसवले? 1,67,000 माझ्याकडे ग्राहक आहेत. 1,67,000 ग्राहकांपैकी नवीन कनेक्शन गेल्या जवळपास आता 20 महिने झाले माझ्याकडे योजना चालू आहे. एखाद्याच्या कन्झ्युमरच्या म्हणजे त्याला लक्षात येत नाही आणि ती गोष्ट घडते. एक जाणून बुजून करणारे काही कन्झ्युमर असू शकतील याच्यामध्ये, म्हणजे इंटेन्शनच आहे की मी चोरूनच खायचे आम्हाला. जर असे काही कन्झ्युमर असेल तर असं काय बायफिकेशन तुमचं सॉफ्टवेअर याच्यातनं करणार आहे? नाही, सॉफ्टवेअर फक्त हे पॅरामीटर व्हायलेट झालं सांगतं. बाकीचं आमचं स्थानिक तपास अधिकारी आणि तज्ज्ञ लोकच ते निर्णय घेतील की हे मुद्दामून झालेलं आहे, सभागती झालेलं आहे का, आपल्या ब्रेकडाऊन फेल्युअरमुळे झालेलं आहे का, कन्झ्युमर याच्यात दोषी आहे का, कन्झ्युमरचा याच्याशी काही संबंध नाही आहे. हे आपले स्थानिक अधिकारी घेतात हा निर्णय. आज कोकणामध्ये अनेक असे तालुके आहेत, अनेक असे जिल्हे आहेत जिथं नेटवर्क व्यवस्थित पोहोचत नाही. आज शहरामध्ये देखील जर बघायला गेलं तर नेटवर्कची भरपूर प्रमाणात कमतरता आहे आणि तुमचं जे मीटर आहे ते सिमवरती चालतं आहे. अशा वेळेला जर नेटवर्क त्या ठिकाणी नसेल तर तुम्ही मुख्य कारवाई काय करणार किंवा त्याच्यावरती पर्याय म्हणून काय मार्ग काढणार? कारण अनेक अशी गावं आहेत तिथं अजूनही नेटवर्क नाही आहे आणि अनेक आपल्या शहरामध्ये अशी ठिकाणं आहेत जिथं धड एअरटेलला पण नेटवर्क नाही, धड जिओला पण नेटवर्क नाही. मग अशा वेळेला तुम्ही काय पर्याय योजना करणार? आपलं म्हणणं अंशतः खरं आहे. कोकणामध्ये हा विषय आहे, याची जाण आमच्या वरिष्ठांना आहे, आमच्या मुख्यालयाला आहे. हा विषय जे काही आमचे एजन्सीज आहेत त्या एजन्सीजनी ज्या रेंजचं मीटर, ज्या सिमचं तिथं रेंज आहे त्याचं कन्करंटली पॅरलली तो प्रोग्राम बदलण्याचा चालू असतो. नसेल तर त्या एजन्सीजचं मोबाईल टावरशी पण टायअप करण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि ते मोबाईल टावर पण तिथं आणण्याचा होईल आणि मग सर्वत्र रेंज केली जाईल. सध्या त्या केसमध्ये आम्ही आमचे हँडहेल्ड युनिट्स जाऊन ऑटोमॅटिक रिडिंग घ्यायचं, डाउनलोड करायचं, त्यांचीच जबाबदारी आहे, ते आणून देत असतात आम्हाला. आता सध्या जर बघितलं तर खेड तालुक्यात दहिवली असेल, शिंगरी असेल किंवा वडगाव वगैरे हा एरिया असेल, त्या एरियामध्ये कुठल्याही सिमला नेटवर्क नाही आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही काय उपाययोजना करणार? नाही, त्या मॅन्युअली नव्हे, मॅन्युअलीचा एक मधला भाग आहे, मॅन्युअलीचा मधला भाग आहे. ते मी जे म्हणलं ते यंत्र हातात घेऊन जायचं आणि या पोर्टमधनं ते डाटा डाउनलोड करायचा आणि तो डाटा नंतर IT ला द्यायचा. प्रत्यक्ष जाऊनच काय? हां, प्रत्यक्ष जाऊन. मॅन्युअली म्हणजे पेपरवर नाही घ्यायचं, पेपरलेसच रिडिंगचा कन्सेप्ट आहे. आज तो डेटा रेकॉर्ड होतो. हां, डेटा याच्यात जो रेकॉर्ड झालेला आहे तो रेकॉर्ड हेच एजन्सी जाऊन डाउनलोड करते आणि तेच नंतर IT ला अपलोड करते. आज ग्राहकांमध्ये स्मार्ट मीटर विरोधात तीव्र नाराजी आहे, अनेक शंका आहेत. याचं निरसन करण्यासाठी महावितरण कशा प्रकारे उपाययोजना करणार आहेत? ग्राहकांनी स्मार्ट मीटर लावलं पाहिजे यासाठी कशा प्रकारे जनजागृती करणार आहे? यासाठी एक वेगळी अशी कुठली उपाययोजना महावितरणनी केली आहे का? नक्कीच केलेली आहे. त्या योजनेचा भाग म्हणूनच आपण सर्व आज इथं आमंत्रित आहात. ही सोडून पत्रकार परिषद सोडून गावागावामध्ये आपण परिसंवाद म्हणूया, पत्रकार परिषद नाही म्हणायचं याला, परिसंवाद म्हणूया. आधी तुम्हीच आमचे सगळे समाजात ब्रँड अँबॅसेडरसारखं तुम्हीच काम करणार आहेत, म्हणून तुम्हाला परिसंवादाला किंवा शंका निरसनाला मी बोलवलं आहे. पत्रकार परिषद नकोया म्हणूयाला. आणि हे सगळं गोष्ट आम्ही ग्रामपंचायत लेवल,
स्थानिक लोकप्रतिनिधी, पंचायत समितीला आमचे शाखा उपविभागीय अधिकारी जातात, जिल्हा परिषदेत मी स्वतः जात असतो, कलेक्टर ऑफिसमध्ये अधीक्षक अभियंता जात असतात, त्या ठिकाणी आम्ही हे आवर्जून सांगत असतो. राष्ट्रीय सण असतात, ग्रामसभा असतात, त्यावेळेस देखील सांगत असतो. आमच्या ऑफिसमध्ये देखील भित्तीपत्रक लावलेले आहेत. आमच्या मुख्यालयातील IT सेंटरचे देखील सोशल मीडिया सेल आहे. सोशल मीडिया सेलवर देखील ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक सगळीकडे याचे पेजेस आहेत. त्याच्यावर देखील आमचं नेहमी त्याच्यावर अपडेट्स देत असतो. आणि यावेळेस आता गरज वाटली की खरंच आता अजून जोरकसपणे समाजात जाऊन हे सगळं सांगायला पाहिजे, म्हणून मग आम्ही पुन्हा सुरू केलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता आपण ते एक मिनी लॉरी पाहिली, त्या लॉरीला सगळं आपण हे दाखवलेलं आहे, म्हणजे व्हिडिओ क्लिप्स दाखवलेल्या आहेत. त्यामुळे आमच्याकडनं पूर्ण प्रयत्न चालू आहे की हे आधुनिकीकरण व्हावं, ज्याचा एंड फायदा हा ग्राहकांनाच होणार आहे. दरसंकेतामध्ये त्यांना दिलेले सर्व लाभ त्यांना मिळण्यासाठी हे उपकरण त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. विषय फक्त हे करा तुम्ही की तो मीटर बसवताना कोणी काय काळजी घेतली पाहिजे, म्हणजे काय त्या कंपनीने काय काळजी घेतली पाहिजे, लोकांनी काय घेतली पाहिजे. म्हणजे बिल हा जो विषय चालू आहे ना बोंबाबोंब त्याच्यावर आहे की माझं 500 रुपये येत होतं आता 2000 आलं. ह्याला काय करता येईल एवढंच फक्त त्याला हायलाईट करा. आता शक्यतो जे आपण जे गावागावात किंवा ग्रामीण भागात जे मीटर बदलायचं काम जे सुरू असतं, बऱ्याच वेळेला असं होतं की त्या ग्राहकाला माहिती नसतं की येऊन डायरेक्ट मीटर बदललेले आहे. तर हा थोडंसं जे नाही, हे मान्य आहे मला. आम्हाला कोणालाही कोणाच्याही बंद घरात जाण्याचे आदेश नाहीत. मीटर बाहेरच असतात सर. नाही, बाहेर कंपाऊंडच्या आतमध्ये परवानगीशिवाय जायचे आदेश नाहीत. तर तरी ते मला कबूल करावं लागतं. ते जे झालं आहे त्यांना संबंधितांना सर, संताप का व्यक्त केला जातो? आता खेळ मीटर बदलते म्हणजे ह्याच्यावर सांगणं काहीतरी थोडंसं- हां ते तसं एजन्सीला आम्ही आमच्या स्तरावर, आमच्या वरिष्ठांच्या स्तरावर, मुख्यालय स्तरावर त्यांना सांगण्यात आलेलं आहे की कोणाच्याही प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये त्यांना विचारल्याशिवाय जाऊ नये, त्यांना सांगून बदलायचं आहे. कुठंही आम्हाला ज्याला आपण बळजबरी म्हणतो किंवा बळाचा वापर, बळाचा आम्हाला काही करताच येत नाही, कारण की आम्ही साधे अधिकारी आणि कर्मचारी आहोत. त्यामुळे संमतीने आणि सौहार्दपूर्ण वातावरणात सगळं करायचं आहे. सध्या मी जसं क्रम तुम्हाला सांगितला, औद्योगिक ग्राहक आमचे जवळपास होत आलेले आहेत. 99.5% औद्योगिक ग्राहक